झटपट स्वादिष्टमध्ये मी भारती आपणा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाच्या करंज्या। त्याला आम्ही सिंधुदुर्गात नेवऱ्याही म्हणतो। आता त्यासाठी लागणारे साहित्य हे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि मळून घेतलं आहे छान। आपलं जसं चपात्यांना करून मळतो तशाच प्रकारे आपण हे चपात्यांसाठी मळून घ्यायचं आहे। हे तेल घेतलं आहे तळायसाठी, गूळ, वेलची पावडर, मनुके, चारोळी आणि ओलं खोबरं। मी इकडे तोप तापत ठेवला आहे कारण आपल्याला हे खोबऱ्याचं पुरण करून घ्यायचं आहे। आता त्यासाठी तोप तापल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ओलं खोबरं आपल्याला तोपात टाकून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम स्लोच ठेवायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया। गूळ पूर्णपणे त्याच्यात आपल्याला खोबऱ्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। हा थोडा जास्त आहे गूळ, मी थोडा त्यातला काढून ठेवते। तुम्हाला जसा गोड हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही टाका। आपल्याला हा गूळ या ओल्या खोबऱ्यामध्ये एकदम एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला गूळ अजिबात दिसता कामा नये, एकरूप व्हायला हवा। हे बघा, हे आपलं पुरण एकदम एकजीव झालं आहे। आता त्यात आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया। ही मी साखरेत दळून घेतली वेलची पावडर। त्यात चारोळे टाकूया आणि जसं आपण उकडीचे मोदक करतो त्याला जसं सारण बनवतो त्याच सारणाप्रमाणे आपल्याला हे सारण बनवायचं आहे। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपलं हे पुरण नेवऱ्या करण्यासाठी तयार आहे। मी आता तुम्हाला नेवऱ्या करून दाखवते। हे बघा, आता मी आपल्याला जसे पुरीनं गोळे करतो तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लाटताना आहे ना सुकं पीठ गव्हाचं लावायचं आहे, कारण हे मैद्याचं पीठ नाही आहे, त्याच्यामुळे आपली चपाती व्यवस्थित ती लाटली जाणार नाही। आणि मी आता तुम्हाला लाटून दाखवते। अतिशय सुंदर लागतात या करंज्या। थोडं आपण चमचाभर पुरण घेतलं आहे। आपल्याला जसं लागेल तसं पुरण घ्यायचं आहे, पण काळजी घ्यायची आहे की पुरण टाकल्यानंतर जास्त पुरण टाकल्यानंतर आपली करंजी तेलात सुट्टा कामा नये, म्हणून आपण आपल्याला हवं तसं कमीत कमी प्रमाणात जास्त घेऊन करंजी आपल्याला करायची आहे। आता अशा मी पाणी लावून घेतलं आहे, असं दाबून कडा करायच्या आणि आपल्याला हे चिरण्याने छानपैकी कापून घ्यायचं आहे। मी इथेच ठेवते करंजी। अशाच प्रकारे मी दुसरी करंजी सुद्धा करून घेते। हे बघा, आता माझ्या या सगळ्या करंज्या लाटून झाल्या आहेत। मी अर्धा नारळ घेतला होता मोठ्यातला, त्याच्यामध्ये माझ्या या 11 करंज्या झाल्या आहेत। याला आपण मालवणी भाषेत नेवऱ्याही बोलतो। आता मी या तळून घेते। मी इकडे कढई तापत ठेवली आहे। आता तेल आपलं गरम झालं आहे। आता त्या तेलामध्ये आपण या नेवऱ्या तळून घेऊया। त्याची कढईत टाकताना आपल्याला तेल तापलं आहे का पाहायचं आहे। माझं तेल तापलं आहे हे बघा, आणि हळूवारपणे आपल्याला ही करंजी सोडायची आहे। आणि केव्हाही आपल्याला मंद गॅस करूनच असं आतमध्ये कढईमध्ये सोडायचे आहे। कोणतेही पदार्थ तळणीचे असे मंद गॅसवरच आपल्याला सोडायचे आहेत।
हे तेल आपलं व्यवस्थित तापल्यामुळे आपण हा मंद गॅस करून त्याच्यामध्ये आपल्याला या करंज्या आपण सोडल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊया. आपण आता या दुसऱ्या सुद्धा करंज्या सोडूया. आपल्याला या करंज्या अगदी अलगद हाताने सोडायच्या आहेत. हे बघा, आता माझ्या या सगळ्या करंज्या तळून झाल्या आहेत आणि आता हे आपल्याला खाण्यासाठी तयार आहेत. हे आता मी करंज्या काढून घेते आणि गॅस बंद करते.